नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहत आहे LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। एखाद्या नेत्याबद्दल आदर आणि प्रेम असतं, त्यातूनच आम्ही सुनेत्रा काकींच्या पाठीशी उभे। यापूर्वी बारामतीत भाजपकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर सभा कधीही झाल्या नव्हत्या। सुनेत्रा काकींना 99% मतदान होईल असा विश्वास रोहित पवारांकडून प्रचाराच्या वेळी स्पष्टीकरण। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी विविध औद्योगिक प्रकल्पांची केली पाहणी। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत सुनावले खडे बोल। सोलापुरातील वरकटणे येथे बारामतीतील मेंढपाळ कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाची घेतली भेट। आरोपींवर कठोर कारवाई होणार, या प्रकरणावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून चित्रा वाघ यांची माहिती। दिल्ली विमानतळावर 2 विमानांची टक्कर झाल्याची माहिती समोर। आकाशा आणि स्पायजेटचं विमान धडकलं। 2 विमानांचे पंख एकमेकांना घासले। दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली। अमरावती प्रकरणात राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची घेतली माहिती। या प्रकरणात कोणत्याही आरोपीला वाचवलं जाणार नसल्याचं राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून स्पष्ट। सोलापुरात रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी भव्य महामोर्चा। LPG गॅस पंप तात्काळ सुरू करावेत, गॅस दरात कपात करावी, आंदोलकांची मागणी। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बाथरूममध्ये दारूच्या बाटल्या आढळल्यानं खळबळ। अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या शासकीय ठिकाणी असा प्रकार घडल्यानं प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह। यवतमाळ जिल्ह्यात तापमान 41 अंशांच्या जवळ। दुपारच्या सुमारास सूर्य आग ओकत असल्यानं घराबाहेर पडणं मुश्किल। रस्त्यांसह बाजारपेठांमध्येही शुकशुकाट। भिवंडीतील 12 दरी हॉटेल जवळील पानटपरीवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा। 39,000 रुपयांचा गुटखा जप्त। अकोल्यात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं केली आत्महत्या। सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।